हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये 7वी स्कॉलरशिप गणित या विषयामधला चौकोन हा जो घटक आहे त्याच्यावर आधारित काही सराव प्रश्न सोडवू. हे सराव प्रश्न नवनीत स्वाध्याय 19.1 यामधले आहेत. तर त्या स्वाध्यायामध्ये विचारलेले प्रश्न त्यांची उत्तरं सोप्यात सोप्या पद्धतीने कशी मिळवायची ते पाहू. त्यासोबतच या घटकाशी निगडीत ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्याही समजून घेऊ. चौकोनाचे वेगवेगळे प्रकार, त्यांचे गुणधर्म तेही समजून घेऊ. म्हणजे त्या पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल. तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे की पुढीलपैकी कोणता पर्याय अयोग्य ठरेल. या 4 पर्यायापैकी एक पर्याय चुकीचा आहे, उरलेले सर्व बरोबर आहेत. तर तो चुकीचा पर्याय कोणता ते आपल्याला शोधायचा आहे. पहिलं विधान दिले, चौरसाला काटकोन चौकोन म्हणता येईल. तर हे विधान बरोबर आहे. चौरस म्हणजेच काटकोन चौकोन. समभुज चौकोनाचे सर्व गुणधर्म चौरसात आढळतात, हेही बरोबर आहे. समभुज चौकोनामध्ये सर्व बाजू एकरूप असतात. चौरसामध्ये सुद्धा सर्व बाजू एकरूप असतात. पुढचा गुणधर्म, चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होईल, हे विधान बरोबर आहे. कारण चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र बाजूचा वर्ग आहे. त्यामुळे बाजू दुप्पट केली तर क्षेत्रफळ चौपट होईल, हे विधान बरोबर आहे. आणि शेवटचं विधान, चौरसाचे सर्व गुणधर्म समांतरभुज चौकोनात आढळतात, हे मित्र विधान चुकीचं आहे. कारण चौरसाचे सर्व गुणधर्म समांतरभुज चौकोनामध्ये नसतात. कारण चौरसाचा प्रत्येक कोन काटकोन असतो, पण समांतरभुज चौकोनाचा प्रत्येक कोन काही काटकोन नसतो. त्यामुळे हे जे चौथं विधान आहे ते चुकीचं विधान आहे. त्यामुळे अयोग्य पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत. पहिलं विधान दिले, चौरस हा आयत असतो, हे विधान बरोबर आहे. आयत हा समांतरभुज चौकोन असतो, हे विधान बरोबर. आयत हा चौरस असतो, हे मात्र चूक आहे. कारण चौरस असण्यासाठी सर्व बाजू समान असाव्या लागतात. आयताच्या सर्व बाजू समान नसतात. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. आणि शेवटचे विधान, समभुज चौकोन हा चौरस असतो, हेही विधान चुकीचं आहे. कारण चौरस हा समभुज चौकोन असतो, मात्र समभुज चौकोन हा चौरस असू शकत नाही. कारण चौरस असण्यासाठी त्याचा प्रत्येक कोन काटकोन असावा लागतो. त्यामुळे या 4 विधानापैकी अ आणि ब फक्त बरोबर आहे. मग हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये अ व ब बरोबर. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, कोणत्याही समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांच्या कोन दुभाजकांच्या छेदनबिंदूजवळ तयार होणारे कोन कोणत्या प्रकारचे असतात. लघुकोन, कोटिकोन, काटकोन की विशाल कोन. इथं एक समांतरभुज चौकोन आपल्याला दिलाय. त्या समांतरभुज चौकोनामध्ये आपल्याला असं दिलं की कुठलेही दोन लगतचे कोन, समजा हा समांतरभुज चौकोन ABCD आहे, त्याचे लगतचे कोन B त्याचा दुभाजक घेऊ आणि C त्याचा दुभाजक घेऊ. प्रश्न असा आहे की हे दोन्ही दुभाजक जिथं छेदतात तिथं कोन कोणता तयार होतो. समजा BE आणि CE हे कोन B व C यांचे अनुक्रमे दुभाजक आहेत. तर इथं जो आहे तो काटकोनच तयार होतो. कारण समभुज चौकोनाचे लगतचे कोन जे असतात ते पूरक असतात. म्हणजे या दोन कोनाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्यांचे समान जर दोन भाग केले तर यातला अर्धा अर्धा भाग जर घेतला तर त्या दोन्हीची बेरीज 90 अंश होते. त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग यामधल्या दोन कोनांच्या मापांची बेरीज जर 90 अंश झाली तर या त्रिकोण BEC मध्ये तिसरा जो कोन आहे तो आपोआपच 90 अंशच असणार. मग त्या तीन कोनाच्या मापांची बेरीज 180 अंश होईल. त्यामुळं तिसरा जो कोन आहे या त्रिकोणामध्ये तो 90 अंश असेल, म्हणजेच काटकोन असेल. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या चौकोनात एकरूप कोनांची एकच जोडी एकरूप असते. या प्रश्नाचं उत्तर आपण पर्यायावरून मिळवू. पहिला पर्याय ह्याचं उत्तर असू शकत नाही, कारण आयतामध्ये सर्वच कोन एकरूप असतात. चौरसामध्ये सुद्धा प्रत्येक कोन काटकोन असतो, त्यामुळे दोन्ही जोड्या एकरूप असतात. समांतरभुज चौकोनामध्ये समोरासमोरील कोनांच्या दोन्ही जोड्या एकरूप असतात, त्यामुळे हे उत्तर असू शकत नाही. मग कुठला एकच पर्याय, पतंग. त्यामुळे हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. पतंगामध्ये कोनांची एकच जोडी एकरूप असते. हा पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या माहितीवरून चौकोनाची रचना करता येत नाही. पहिला पर्याय दिलाय, चौरसाची एक बाजू दिली असता. मग चौरसाची एक बाजू दिली असेल तर तीच प्रत्येक बाजूची लांबी असणार, कारण चौरसाची प्रत्येक बाजू समान लांबीची असते. त्यामुळे हा त्रिकोण आपल्याला काढता येईल. समभुज चौकोनाचे दोन कर्ण दिले असता हाही चौकोनाचा प्रकार काढता येईल, कारण समभुज चौकोनाचे कर्ण जर असतील तर त्या कर्णावरून आपण त्याची बाजू काढू शकतो आणि एकदा बाजू काढली की त्या चौकोनाची रचना करता येते. त्यामुळे दुसरा प्रकार सुद्धा चौकोनाचा आपल्याला काढता येईल. तिसरं विधान दिले, समांतरभुज चौकोनात एक बाजू व एक कर्ण दिला. इथं मात्र दोनच घटक दिलेत, एक बाजू आणि एक कर्ण. तर यावरून मात्र आपण हा चौकोनाचा प्रकार काढू शकत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 4 मध्ये आयताची एक बाजू व कर्ण दिला, तर आयताच्या एक बाजू व कर्णावरून आपण त्याची दुसरी बाजू काढू शकतो. त्यामुळं आयताची रचना सुद्धा करता येईल. मात्र पर्याय क्रमांक 3 मध्ये जे दिले
असा समांतरभुज चौकोन ज्याची एक बाजू व एक कर्ण दिलाय त्या चौकोनाची रचना मात्र करता येत नाही. त्याच्यासाठी आणखी काहीतरी घटक देणं गरजेचं आहे. हा पुढचा प्रश्न, एका चौकोनाचे बाह्य कोन अनुक्रमे 2x वजा 5 अंश, x अधिक 45 अंश, 3x आणि 2x अधिक 10 अंश मापाचे आहेत, तर त्या चौकोनाच्या सर्वात लहान आंतरकोनाचे माप किती? मग हे जे 4 कोन दिलेत ते एका चौकोनाचे बाह्य कोन दिलेत. मग चौकोनाच्या सर्व बाह्य कोनाच्या मापांची बेरीज 360 अंश असते. याचा आपल्याला उपयोग इथं करायचा आहे. मग याचा पहिला बाह्य कोन आहे 2x वजा 15, दुसरा x अधिक 45, तिसरा 3x आणि चौथा 2x अधिक 10. या सर्वांची बेरीज मिळते आपल्याला 360. मग 2x अधिक x 3x, 3x अधिक 3x 6, 6 अधिक 2x 8x मिळेल. 45 अधिक 10 55, 55 वजा 15 अधिक 40 बरोबर 360 मिळेल. मग 8x ची किंमत काढायला 40 आपण उजव्या बाजूला घेऊया, वजा 40 होतील. मग 8x बरोबर 360 वजा 40 320, म्हणजेच x ची किंमत मिळेल 320/8. 8 जर भाग घालवला तर 8 × 32 आणि 0, त्यामुळे x ची किंमत मिळेल 40 अंश. आता ही x ची किंमत मिळाली. मग आपल्याला सर्वात लहान आंतरकोन आपल्याला काढायचा आहे. मग ही जी 4 कोनांची मापं दिली ती बाह्य कोनांची दिली. इथे एक गुणधर्म असा आहे की जर बाह्य कोनाचं माप मोठं असेल, सर्वात मोठा असेल, तर त्याचा आंतरकोन हा सर्वात लहान असतो. मग आपल्याला ठरवायचं की या 4 पैकी सर्वात मोठा कोन कोणता असू शकतो? x 2x वजा 15 किंवा 2x अधिक 10 हे तर असू शकत नाही, कारण त्याच्यापेक्षा मोठा कोन इथं 3x आहे. त्यामुळे 3x हा कोन सर्वात मोठा होईल, सर्वात मोठा बाह्य कोन. मग 3x म्हणजेच काय, तर 3 गुणिले x, आणि x ची किंमत आपण इथं काढलेली 40 ती इथं ठेवूया. मग 40 गुणिले 3 म्हणजेच 120. हा झाला सर्वात मोठा बाह्य कोन. आता चौकोनाचा कुठलाही बाह्य कोन त्याच्या आंतरकोनाशी रेषीय जोडीतील कोन तयार करतो. म्हणजे जर या चौकोनाचा सर्वात मोठा बाह्य कोन 120 अंश असेल, तर त्याचा आंतरकोन किती असेल हे कसं काढायचं, तर त्या कोनाचं माप 180 मधून वजा करायचं. 180 वजा 120 उत्तर येईल 60 अंश. हे झालं त्या कोनाच्या सर्वात लहान आंतरकोनाचे माप, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न असा आहे, एका चौकोनाच्या 4 कोनांच्या मापांचे गुणोत्तर 2 3 3 2 आहे, तर तो चौकोन पुढीलपैकी कोणता? हे गुणोत्तर दिले 4 कोनांच्या मापांचं, म्हणजे इथं एक समान पट कुठली तरी आपल्याला घ्यावी लागेल. ज्या समान पटीनं या सर्व गुणोत्तरांना गुणलं तर त्या कोनांची मापं मिळतील. मग ती समान पट समजा आपण x घेऊया, म्हणजेच मग त्या कोनाची मापं होतील 2x 3x 3x आणि 2x. ही त्या 4 कोनांची मापं झाली. आता ह्या सर्व कोनांच्या मापांची जर बेरीज केली, म्हणजे 2x अधिक 3x अधिक 3x अधिक 2x, तर ती येईल 360 अंश, कारण चौकोनाच्या सर्व कोनाच्या मापांची बेरीज 360 अंश असते. मग या सर्वांची बेरीज 2 आणि 3 5, 5 आणि 5 10x मिळेल, बरोबर 360. मग x ची किंमत म्हणजे समान पटीची किंमत काढायला 10 आपण उजव्या बाजूला घेऊया, छेदात जातील, 0ला 0 निघून जाईल, म्हणजे x ची किंमत येईल 36 अंश. आता 36 अंश जर समान पट असेल तर ते कोन आपल्याला 2x 3x 3x 2x काढायचे आहेत. मग 2 गुणिले x म्हणजे 2 गुणिले 36 72 अंश मिळेल. 3x बरोबर 36 गुणिले 3 108 अंश. तिसऱ्या कोनाचं माप पुन्हा 3x आहे, म्हणजे 108 अंश. चौथ्या कोनाचं माप 2x आहे, पुन्हा 72 अंश. हे झाले त्या 4 कोनांची मापं. आता या 4 कोनाच्या मापावरून आपण ह्या दिलेल्यापैकी तो कोणता कोन असू शकेल ते बघूया. चौरस तर असू शकत नाही, कारण प्रत्येक कोनाचं माप 90 अंश असायला पाहिजे होतं, त्यामुळे हे उत्तर आपलं नाही. आयत सुद्धा असू शकत नाही, तर पतंग सुद्धा असू शकत नाही. मग राहायला एकच पर्याय, समलंब चौकोन. म्हणजे हा जो चौकोनाचा प्रकार आहे तो असेल समलंब चौकोन. हा पुढचा प्रश्न, चौकोन ABCD समभुज चौकोन आहे. कोन C चं माप 2x अधिक 4 अंश दिलंय आणि ADC चं माप ADC चं माप 3x अधिक 6 अंश दिले. तर कोन CDE चं माप किती? CDE म्हणजे या कोनाचं माप आपल्याला विचारले. आता हे जे दोन कोनांची माप आपल्याला दिलीत, कोन C आणि कोन ADC, ते दोन्ही समभुज चौकोनाचे लगतचे कोन आहेत. आणि समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन असतोच, आणि समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन पूरक असतात. म्हणजे या दोन कोनाच्या मापांची बेरीज 180 अंश असेल. त्यातला पहिला कोन 2x अधिक 4 आहे, अधिक दुसरा कोन 3x अधिक 6 आहे,
मग हे पूरक आहेत म्हणजेच काय, या दोन कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असेल. मग 2x अधिक 3x उत्तर 5x येईल. 4 अधिक 6 उत्तर 10 येईल, बरोबर 180 अंश. मग 5x बरोबर 10 जर उजव्या बाजूला घेतले तर वजा 10 होतील. मग 5x बरोबर 180 वजा 10 म्हणजेच 170. मग x बरोबर 170ला 5 भागलं तर 100 किंमत मिळेल. 5 भागलं तर 5 त्रिक 15, 2 शिल्लक राहील, 5 चूक 20. त्यामुळे 100 किंमत येईल 34 अंश. ही आता 100 किंमत झाली. मग याच्यावरून आपण पहिल्यांदा कोण एडीसीचं माप काढू, कारण कोण एडीसी वरूनच त्याचा पूरक कोण किंवा रेषीय जोडीतील कोण सीडीचं माप आपल्याला मिळेल. मग कोण एडीसीचं माप आहे 3x अधिक 6. याच्यामध्ये आता 100 किंमत ठेवू. 3x म्हणजे 3 गुणिले x. 100 किंमत 34 काढली अधिक 6. मग 34 आणि 3चा गुणाकार केला तर 3 चौक 12 हातचा 1, 3 त्रिक 9 1 10. 102 अधिक 6 उत्तर येईल 108 अंश. म्हणजे हा जो कोण एडीसी आहे तो 108 अंश मापाचा आहे. आपल्याला प्रश्नात विचारले की कोण सीडीई किती असेल. सीडीई हा 108 अंश मापाच्या कोणाचा रेषीय जोडीतील कोण आहे. त्यामुळे त्याचं माप काढायला 108 अंश आपण 180 मधून वजा करू, कारण रेषीय जोडीतील कोण म्हणजेच त्या दोन कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश व्हायला लागते. मग 180 मधून 108 जर गेले तर 72 अंश उत्तर मिळेल. त्यामुळे कोण सीडीचं माप असेल 72 अंश. हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, एका चौकोनाच्या 4 क्रमागत कोणांच्या मापांचे प्रमाण 2 4 6 8 आहे, तर तो पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा चौकोन आहे. समांतरभुज चौकोन, पतंग, समलंब चौकोन की आयत. पुन्हा एकदा या 4 कोणांच्या मापांचं प्रमाण दिलंय. मग समानपट जर आपण x गृहीत धरली तर या 4 कोणांची मापं होतील 2x, 4x, 6x आणि 8x. तर हे चौकोनाचे 4 कोण आहेत, त्यामुळे या सर्वांची जर बेरीज केली म्हणजे 2x अधिक 4x अधिक 6x अधिक 8x तर ती 360 अंश यायला पाहिजे, कारण चौकोनाच्या सर्व कोणाच्या मापांची बेरीज असते 360 अंश. 4 आणि 2 6, 6 आणि 6 12 आणि 8 20x बरोबर 360. मग x ची किंमत काढायला 20 आपण उजव्या बाजूला घेऊया, छेदात जातील, शून्याला शून्य निघून जाईल. 2 न जर 36ला भाग घालू तर 18चा जाईल, म्हणजे x बरोबर 18 अंश. तर ही x ची किंमत मिळाली. आता यावरून त्या चारही कोणाची माप आपण काढूया. पहिल्या कोणाचं माप आहे 2x, म्हणजे 2 गुणिले x म्हणजेच 18 अंश. 18 गुणिले 2 36 अंश. दुसरा आहे 4x म्हणजेच 4 गुणिले 18, 18 गुणिले 4 म्हणजेच 72 अंश. तिसरा कोण 6x, 6 गुणिले 18, 18 गुणिले 6 108 अंश. आणि शेवटच्या कोणाचं माप 8x म्हणजे 8 गुणिले 18 144. आता ह्या 4 पैकी हा कोणता चौकोन आहे, तर आयत तर असू शकत नाही, कारण मग प्रत्येक कोण काटकोन असायला पाहिजे होता. समांतरभुज चौकोन सुद्धा असू शकत नाही, कारण समोरासमोरील कोण एकरूप असायला पाहिजे होते, म्हणजे यापैकी कुठले तरी 2 कोण समान मापाचे यायला पाहिजे होते, हेही नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि 4 काय आपलं उत्तर असू शकत नाही. आता राहिले 2च पर्याय, पतंग किंवा समलंब चौकोन. तर यामधलं पतंग हे सुद्धा याचं माप उत्तर असू शकत नाही. त्यामुळे राहिला एकच पर्याय, पर्याय क्रमांक 3 समलंब चौकोन. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी किती विधाने सत्य आहेत. पहिलं विधान, चौरस हा आयत असतो. हे विधान बरोबर आहे. प्रत्येक चौरस हा आयत असतो, कारण आयत असण्यासाठी फक्त त्याचा प्रत्येक कोण काटकोन पाहिजे आणि समोरासमोरील बाजू एकरूप पाहिजे. चौरसाच्या चारही बाजू एकरूप असतात, त्यामुळे समोरासमोरच्या बाजू एकरूप असणारच आहेत. तेव्हा पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान, आयत हा समांतरभुज चौकोन असतो. हेही बरोबर विधान आहे. समांतरभुज चौकोन मात्र आयत नसतो, पण प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतोच. त्याच्या पुढचे विधान, समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो. हेही बरोबर आहे. चौरस हा समांतरभुज चौकोन असतो. हे सुद्धा बरोबर आहे. आणि चौरस हा समलंब चौकोन असतो. हे विधान सुद्धा बरोबर आहे. त्यामुळं या दिलेल्या 5 पैकी 5च्या 5 विधानं बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न, एका आयताच्या कर्णाची लांबी 10 सेमी असून काटकोन करणाऱ्या एका बाजूची लांबी 6 सेमी आहे, तर आयताची परिमिती काढा. मग ह्या दिलेल्या माहितीनुसार पहिल्यांदा आपण आकृती काढू. या आयतामध्ये कर्णाची लांबी दिली 10. मग या चौकोनाला किंवा या आयताला आपण नाव देऊया ABCD. याच्यामध्ये कर्ण AC ची लांबी 10 आहे. हा कोण काटकोन असेल, कारण हा आयत आपल्याला दिला आहे. एका बाजूची लांबी 6 आहे. याच्यावरून पहिल्यांदा दुसऱ्या बाजूची लांबी काढू, मगच आपण आयताची परिमिती काढू शकतो.
मग हा जर काटकोन त्रिकोण आपण विचारात घेतला, त्रिकोण ए बी सी, तर या काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो. त्याच्यानुसार कर्णाचा वर्ग म्हणजेच AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग असं लिहू शकतो. AC म्हणजेच कर्ण 10 दिलाय त्याचा वर्ग, AB म्हणजेच 6चा वर्ग अधिक BC ची किंमत काढायची आहे, तसेच ठेवू. मग 10चा वर्ग 100 बरोबर 6चा वर्ग 36 अधिक BC चा वर्ग. 36 जर डाव्या बाजूला घेतले तर वजा 36 होतील बरोबर BC चा वर्ग. 100 वजा 36 64 बरोबर BC वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर 8 बरोबर BC, म्हणजेच BC बरोबर 8 सेमी. मग ही BC म्हणजेच या आयताची लांबी मिळाली 8. मग आता आयताची परिमिती जर आपल्याला काढायची असेल तर परिमितीचं सूत्र वापरायचं. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी, L अधिक B म्हणजेच लांबी अधिक रुंदी. मग इथं लांबी आपण काढलेली आता 8, रुंदी 6 दिलेलीच आहे. या किमती या सूत्रात ठेवूया. मग 2 कंसात 8 अधिक 6 म्हणजे 14, 14 गुणिले 2 म्हणजेच 28 सेमी. तर ही येईल त्या आयताची परिमिती जी आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. आणि हा पुढचा प्रश्न, आयताच्या लगतच्या बाजू एकरूप असतील तर तो टिंबटिंब असतो. मग आयताच्या लगतच्या बाजू एकरूप असतील याचा अर्थ आयताचे सगळे गुणधर्म त्या चौकोनामध्ये असलेच पाहिजेत. मग तो विषमभुज चौकोन तर असू शकत नाही, कारण आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. तो समलंब चौकोन सुद्धा असू शकत नाही, कारण समलंब चौकोनाचा प्रत्येक कोण काही काटकोन नसतो. तो पतंगाकृती सुद्धा असू शकत नाही. राहिला एकच पर्याय, चौरस, कारण हा जर आयत आपल्याला दिला असेल याच्यामध्ये सर्व बाजू समान आहेत, आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतातच, इथं लगतच्याही बाजू समान असतील तर तो चौरसच उरतो, कारण आयताचा सुद्धा प्रत्येक कोन काटकोन असतो. चौरस होण्यासाठी 2च अटी आहेत, प्रत्येक कोन काटकोन आणि सर्व बाजू समान. मग आयताच्या सर्व बाजू जर समान होत असतील तर तो सुद्धा चौरसच होतो. त्यामुळे आयताच्या लगतच्या बाजू जर एकरूप असतील तर तो चौरस असतो. तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर.